नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या के लांडगे व्लॉगमध्ये। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार। मी तुमच्याबरोबर आज माझं रुटीन शेअर करणार आहे। आता सकाळीच मी माझा स्वयंपाक करून घेणार आहे, कारण मला आज उपवास आहे। हा स्वयंपाक बाकीच्या लोकांसाठी आहे। त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर मी सर्वात पहिले गरम चहा घेतला, कारण ते खूप थंडी आहे। मग त्यानंतर मग मी सर्व घरातलं आवडलं झाडून पोछा भांडी आणि आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार असल्याने पूजा मांडली। आज त्रिवेणी संगम आहे, तर आज दत्त जयंती पण आहे, पौर्णिमा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला हा दुसरा गुरुवार। तर अशा प्रकारे आज वातावरण प्रसन्नमय आहे। तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तेव्हा पुढे मी थोडीशी रांगोळी काढली आणि मग आता मी देवीला हळदी कुंकू लावून आरती करणार आहे आणि कथा वाचणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। पूजा मांडण्याची पद्धत सर्वांची वेगवेगळी असते, जो त्याच्या पद्धतीने ती पूजा मांडतो। तर फक्त शुद्ध अंतकरणाने पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे। मग तुम्ही कशाही प्रकारची तुमच्या पद्धतीने पूजा मांडू शकता। जे आपली लक्ष्मी व्रत असलेली पूजा विधी व कहाणी व आरती इत्यादी दिवे आहे, त्याप्रमाणे आपण सर्व विधी करावं। श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे म्हणून ही श्रद्धा ठेवावी। आता माझी पूजा आरती करून झाल्यावर दुपारी आलेली आहे शॉपिंग करण्यासाठी। इथे जवळच एक नवीन शॉप ओपन झालं आणि तिथे ऐकलं होतं छान असं बघते नाही। तर मग आज आम्ही तिथे शॉपिंग करण्यासाठी गेलो माझ्या मैत्रिणीसोबत, आणि शॉपला लॉक होतं, त्यामुळे आम्ही थोड्या वेळ बाहेर वेट केलं। शॉपचे ओनर आल्यानंतर आम्ही कुर्तीज बघितल्या। कुर्तीज खरंच खूप छान होत्या। तर हा होता माझा आजचा रुटीन ब्लॉग, आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि तुमचाही दिवस कसा गेला तेही नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।